नमस्कार मित्रांनो, चला आता 10वी मॅथ्समधला प्रॅक्टिस सेट 1.2 काल त्याचे आपण एक्झाम्पल बघितले 3 क्वेश्चन नंबर 2 मधले 3 बघितलेत. आज एक्झाम्पल नंबर 4, 5 आणि 6 आजच्या लेक्चरला बघायचे आहेत आणि एक्झाम्पल झाल्यानंतर आजचा प्रॅक्टिस सेट संपणार आहे. तर चला त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे आजच्या लेक्चरमधलं क्वेश्चन नंबर 4. 3x वजा y बरोबर 2 आणि 2x वजा y बरोबर 3 असं समीकरण दिले तुम्हाला आणि ग्राफ त्याच्यावरून काय काढायचं आहे, ग्राफ काढायचा आहे आणि ग्राफवरून x आणि y च्या किमती शोधायच्या आहेत. पहिल्यांदा आपण काय करतो, 3x वजा y बरोबर 2 साठी इकडे एक टेबल केला आहे मी. पहिल्या समीकरणासाठी 3x वजा y बरोबर 2, दुसऱ्या समीकरणासाठी दुसरा टेबल 2x वजा y बरोबर 3. याच्या व्हॅल्यू सोडवून इथे घ्यायच्या, पूर्ण करायच्या आणि 2x वजा y 3 चा वापर करून इथल्या सगळ्या व्हॅल्यू पूर्ण करायच्या. मग आता आपल्याला माहिती आहे पद्धत, x च्या किमती आपण स्वतःच घ्यायचे. 0, 1, 2 घेतलेत मी, इथं खाली 1, 2, 3 घेतलेत, तुम्ही कुठल्याही घेऊ शकताय. चला मग सोल्युशन बघायचं. आता काय असणार, पहिलं समीकरण पहिले लिहून घ्या आधी. 3x वजा y बरोबर 2 लिहून घेतलेलं आहे. आता आपण पहिली व्हॅल्यू किती घेतल्या, इफ x इक्वल टू किती घेतलाय बघा, इथं 0 घेतलाय. x इक्वल टू 0 म्हणजे x बरोबर 0 ही किंमत या समीकरणात टाका. काय होणार मग समीकरण बघा, 3 गुणिले 0 वजा y बरोबर 2. 3 0 0 वजा y बरोबर 2. 0 मधून वजा y गेले, वजा yच राहील, वजा y बरोबर 2. वजा चिन्ह ह्याला देऊन टाका, y ची किंमत मिळून जाईल तुम्हाला ऑटोमॅटिक. y ची किंमत आली वजा 2 म्हणजे x ची किंमत 0 असताना y ची किंमत किती मिळाली तुम्हाला, वजा 2. पहिल्या समीकरण इथे टाका वजा 2 म्हणजे पॉईंट काय मिळाला तुम्हाला, 0 वजा 2. तसंच दुसरी व्हॅल्यू घेऊ आता. इफ x इज इक्वल टू किती आहे, 2 नंबरची व्हॅल्यू, x ची किंमत 1 घ्यायची. 1 घेतली मी, त्या सूत्रात जिथं x आहे तिथे 1 टाका. 3 गुणिले 1 वजा y बरोबर 2. 3 1 3 वजा y बरोबर 2. 3 तिकडे घ्या, आधी काय तिकडे गेला वजा y बरोबर 2 वजा 3 झाले आणि वजा y बरोबर 2 3 झाले वजा 1. वजा वजा कॅन्सल, y बरोबर 1 म्हणजे x ची किंमत 1 असताना y ची किंमत 1 आली. x ची किंमत 1 असताना y ची किंमत 1. इक्वेशन पॉईंट काय मिळाला तुम्हाला, 1 1. तिसरा घ्या आता लास्ट. इफ x इक्वल टू किती आहे बघा, 2. x ची किंमत 2 या सूत्रात टाका. 3 गुणिले 2 वजा y बरोबर 2. सोडवा, 3 2 झाले 6 वजा y बरोबर 2. अधिक 7 इकडे गेलो वजा, म्हणून वजा y बरोबर 2 वजा 6 झाले. वजा y बरोबर 2 6 गेले राहिले वजा 4. वजा वजा कॅन्सल, y बरोबर किती आले, 4 आले. म्हणजे x ची किंमत 2 असताना y ची किंमत किती आली, 4. x ची किंमत 2 असताना y ची किंमत आली 4. पॉईंट मिळाला तुम्हाला 2 आणि 4. पहिला टेबल पूर्ण झाला पहिल्या समीकरणाचा वापर करून. सेम आता काय करा, दुसरा पॉईंट घ्या, दुसरं समीकरण. दुसरं इक्वेशन काय तुमचं, 2x वजा y बरोबर 3. चला मग यातला पहिला पॉईंट घ्यायचा आपण आता ह्या समीकरणामधला. इफ x इक्वल टू किती घेतला आपण, इथं 1 घेतलाय, x ची किंमत 1, इथं 1 टाका, 1 च्या जागी. 2 गुणिले 1 वजा y बरोबर 3 येईल. 2 1 2 वजा y बरोबर 3 झाले. हा 2 तिकडे घ्या, प्लस आहे तिकडे गेलो मायनस होईल. वजा y बरोबर 3 वजा 2 वजा y बरोबर 3 2 राहिले 1. हे वजा चिन्ह ह्याला द्या, y बरोबर किती आले, वजा 1. म्हणजे x ची किंमत 1 असताना y ची किंमत वजा 1 तिथे टाकली बघा. म्हणजे पॉईंट काय मिळाला तुम्हाला, 1 वजा 1. चला दुसरी व्हॅल्यू काय आहे, इफ x इक्वल टू 2 आहे का, 2 या सूत्रात टाका. 1 च्या जागी 2. 2 गुणिले 2 वजा y बरोबर 3. 2 2 4 वजा y बरोबर 3. हा 4 तिकडे घ्या, वजा होईल, वजा y बरोबर 3 वजा 4. वजा y बरोबर 3 4 राहिले वजा 1. वजा वजा कॅन्सल, y बरोबर किती आले, 1. म्हणजे x ची किंमत 2 असताना y ची किंमत किती आली, 1. पॉईंट आला तुमचा 2 1. तिसरी व्हॅल्यू घ्यायची आता. इफ x इक्वल टू किती आहे बघा, 3. या सूत्रात 1 च्या जागी 3 टाका, 2 नंबरच्या. 2 गुणिले 3 वजा y बरोबर 3. 3 2 6 वजा y बरोबर झाले 3. हा अधिक 7 तिकडे घ्या, वजा होईल, वजा y बरोबर 3 वजा 6 वजा y बरोबर 3 6 राहिले वजा 3. वजा वजा कॅन्सल, y बरोबर किती आले, 3. म्हणजे x ची किंमत 3 असताना y ची किंमत किती आली तुमची, 3. म्हणजे पॉईंट काय मिळाला तुम्हाला, 3, 3. अशा प्रकारे आपण काय केलं, टेबल काय केलं आपण शोधून घेतलेला आहे, फाइंड आउट करून घेतलेला आहे.
आता पुढची स्टेप काय असते आपली, तर ह्या पॉईंटवरून काय ह्या इक्वेशनचे काय करायचे, ग्राफवरती काय करायचे, पॉईंट प्लॉट करायचे. ह्या सगळ्या किमतीचे एक लाईन होईल, ह्या सगळ्यात खालच्या 3 पॉईंटचे एक लाईन होईल. कालच्या लेक्चर आपण बघितलेलंच आहे. तर मी ग्राफ काढलेला आहे बघा, तो ग्राफ पेपरवरती मला दाखवतो. आता नीट लक्ष द्या, समजून जाईल तुम्हाला. बघा इथं स्केल दिसतोय तुम्हाला. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट आणि वाय ॲक्सिसला 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट दिसत आहे इथं तुम्हाला. पहिल्यांदा सगळे पॉईंट प्लॉट करून घेतले मी. एक्स ॲक्सिसला 1 2 3 4 5 6 7, इकडे -1 -2 -6 असे इकडे टाकून घेतले. वाय ॲक्सिसला वरती 1 2 3 4 5 6 7 आणि खाली निगेटिव्ह -1 -2 -3 असे टाकून घेतले आहेत पॉईंट. मग चला आता टेबलमध्ये लक्ष द्या. टेबलमध्ये पहिला पॉईंट आहे बघा तुमचा 0 -2. इथं लक्ष द्या, पॉईंट इथं आहेत बघा. इथं गेलो आपण, पहिला पॉईंट 0 -2 पहिला पॉईंट आहे. 0 -2, 0 म्हणजे इथं येईल आणि -2 म्हणजे कुठे येईल, इथं. म्हणजे 0मध्येच -2 कुठं आलं, इथं. आणि इथं झाला तुमचा पहिला पॉईंट, इथं मी गोल केलं. दुसरा पॉईंट आहे तुमचा 1 1, एक्स ॲक्सिसचा 1 आणि वाय ॲक्सिसचा 1. हा झाला तुमचा इथला दुसरा पॉईंट, याला मी इथं गोल केला. तिसरा पॉईंट आहे तुमचा 2 4, एक्स ॲक्सिसचा 2 आणि वाय ॲक्सिसचा 4. 2 4 असे 4 इथं आहे, इथं एक पॉईंट झाला. म्हणजे ह्या 3 पॉईंटमधून मी काय केली, एक रेष मारली. इथून 2 ह्या आणि हा पॉईंट काय केली, एक स्ट्रेट लाईन काढली सरळ खाली. तिचं नाव असणार आहे तुमचं 3x - y बरोबर 2. पहिल्या टेबलचे काय झाले, पॉईंट प्लॉट करून झाले. आता दुसऱ्या टेबलमध्ये बघा, पहिला पॉईंट किती आहे तुमचा 1 - 1. कुठं आहे, 1 आणि -1 इथे येणार, 1 आणि -1 इथे येणार पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे तुमचा 2 1 2 1 इथं आला दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट आहे तुमचा 3 3, एक्स ॲक्सिसला 3 वाय ॲक्सिसला 3. हा झाला तिसरा पॉईंट. यातनं एक स्ट्रेट लाईन काढली बरोबर. तर या दोन्ही लाईन कुठं झाले, एकमेकाला इथं छेदलेले आहेत बघा. छेदलेत का, म्हणजे 4 -5च्या ठिकाणी काय झाले, ह्या रेषा येऊन इकडून बघा. आता इथं रेषा छेदल्या, या छेदलेल्या रेषापासून इकडे एक लाईन काढायची वाय ॲक्सिसला आणि इथनं अशी वर इकडे टाकायची बरोबर स्ट्रेट लाईन परपेंडिक्युलर टाकायची या पॉईंटपासून वरती एक्स ॲक्सिसला. मग इथनं असं वरती गेलं तर आपण एक्स ॲक्सिसला किती मिळतोय, -1. म्हणजे एकची किंमत आली तुमची -1. आणि छेदलेल्या पॉईंटपासून इकडे वायकडे टाकला ॲक्सिस, आपण लंब टाकला तर इथं किती आला आहे, -3 -4 -5. म्हणजे वायची किंमत किती आली, -5. लक्षात येते का, इथं छेदलेली रेषा आहे. इथनं इकडे बघायचं, इथं 5वी रेषा त्या वायची, म्हणून वायची व्हॅल्यू -5 आली. आणि इथनं ह्या छेदलेल्या रेषेपासून वरती एक्स ॲक्सिसवरती लंब टाकला, इथं आला किती पॉईंट, -1. म्हणून एकची किंमत -1. म्हणजे आलेल्या ह्या इक्वेशनचं फायनल आन्सर ग्राफवरून काय आलं, एक्स बरोबर -1 आणि वाय बरोबर -5. हे झालं याचं सोल्युशन. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 5. काय समीकरण दिले बघा, 3x - 4y बरोबर -7 आणि 5x - 2y बरोबर 0 दिले. तिकडे दोघांची टेबल लिहून घेतलीत मी इकडे. 3x - 4y बरोबर -7 आणि 5x - 2y बरोबर 0. काय येणाऱ्या व्हॅल्यू इथं टाकायच्यात. एक्सच्या किमती आपण घ्यायच्या स्वतः. पहिल्यामध्ये मी 0 1 2 घेतल्यात, खाली एक्स मध्ये व्हॅल्यू 1 2 3 घेतले, ते आपल्या म्हणून घ्यायचे असतात. चला पहिलं समीकरण काय आहे, सोल्युशनमध्ये लिहून घ्या अगोदर. 3x - 4y बरोबर -7. पहिली व्हॅल्यू किती सांगा आता, इथं एक्सची किंमत 0. इफ एक्स इक्वल टू 0, एक्सची किंमत 0 टाकायची या समीकरणामध्ये. काय होणार मग समीकरण बघा, 3 × 0 - 4y बरोबर -7. 3 × 0 0 0 - 4y बरोबर झाले -7. म्हणजे शून्याचा काही संबंध राहत नाही. -4y बरोबर झाले -7. वजा वजा कॅन्सल झाले. 4 × y बरोबर आहे 7. म्हणजे y काय तुमचा गुणाकार असल्यामुळे 4 गुणिले तुमचा छेदात 7/4. म्हणजे y ची किंमत किती येणार बघा. आता नीट लक्ष द्या, हा भागाकार 7/4. 4 1 4, 7तून 4 राहिले 3. पॉईंट घेतला 0 घेतला, 4 7 28 आले, राहिले 2 उतरून घेतला 0, 4 5 20, 1.75 आले बघा. किती आले, 1.75. म्हणजे आपण हेच घेताना आन्सर किती घेणार आहे, 1.75. म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती घ्यायचं आहे, 1.7 घ्यायचं. इथं जर 6 आला असता, 1.76 आला असता, तर आपण इथं काय घेतलं असतं, डायरेक्ट 1.8 घेतलं असतं. हे तुम्हाला माहीत असेल, 5 असल्यामुळे इथली व्हॅल्यू काय बदला नाही, इथली फक्त पहिली 2 घर घ्यायची, 1.7 घ्यायचं. जर समजा इथे 1.76 आला असतं, तर आपण ह्या 7च्या पुढची व्हॅल्यू किती 8 घेतली असते, इथे 1.8 केलं असतं. हे तुम्हाला माहीतच असेल. पण आपली व्हॅल्यू आली किती 5 पर्यंत आलेली आहे, त्यामुळे ह्या व्हॅल्यूमध्ये काही चेंज होत नाही. आपण पहिली 2 घरं फक्त घ्यायची, 1.7. कारण ग्राफवरती रेषा आपल्याला माहिती आहेत, 0.1 0.2च्या स्वरूपात आपल्याला माहिती आहेत. 1.75 ग्राफवर काढा येईल, पण तुमचं काय होणार, ते
पॉईंट पुढे मागवू शकतो आणि लाईन तुमची स्ट्रेट लाईन येऊ शकत नाही. त्यामुळे काय करायचं, पहिली दोन घरी घ्यायची, 1.7 घेतलं. दुसरा पॉईंट बघू आता काय आहे. इफ एक्स इज इक्वल टू किती आता 1, एक्सची किंमत 1 टाका, 3 गुणिले 1 वजा 4y बरोबर वजा 7. गुणाकार करा, 3 1 3 वजा 4y बरोबर वजा 7. हा 3 तिकडे घ्या, वजा होऊन जाईल, वजा 4y बरोबर वजा 7 वजा 3 वजा 4y बरोबर वजा 7 वजा 3 वजा 10. वजा वजा कॅन्सल, 4 गुणिले y बरोबर आले तुमचे किती 10. 4 आणि y मध्ये गुणाकार, त्यामुळे कुठे तुमचा छेदात 10 भागिले होईल 4. y बरोबर 2 पंचे 10, 2 दुनी 4, 5 छेद 2 म्हणजे किती, 5चा 2 भाग म्हणजे किती 2.5, 2.5. म्हणजे x ची किंमत 1 असताना y किती मिळाली तुम्हाला 2.5. सगळ्या व्हॅल्यू टाकून घ्या अगोदर. x ची किंमत 0 असताना किती आली व्हॅल्यू 1.7. इथं आला 0 1.7 पहिला पॉईंट. दुसरा आहे 1 असताना किती आला आहे 2.5. इथं आला 2.5 म्हणजे पॉईंट आला तुमचा 1 आणि 2.5. आता तिसरी व्हॅल्यू काढा. x ची व्हॅल्यू 2 असताना काढायची आपल्याला. किती आहे बघा, पहिल्या समीकरणामध्ये इफ x इक्वल टू किती आहे 2 असताना टाका 2, 2च्या x च्या जागी 3 गुणिले 2 वजा 4y बरोबर वजा 7, 3 दुनी 6 वजा 4y बरोबर वजा 7 झाले. वजा 4y इथंच ठेवा, वजा 7 इथंच आहे, हा अधिक साईकडे येऊन वजा 4y बरोबर झाले. 7 आणि 6 6 6 12 13 वजा 13 झाले. वजा वजा कॅन्सल, y बरोबर काय येणार मग 13 भागिले 4. आता हा भाग इकडे करून बघा, 4 त्रिकोण 12 1, 4 दुनी 8, 2 4 पंचे 20. इथं पण 5 झाले, त्यामुळे घेता किती घ्यायचं अप्रॉक्सिमेटली 3.2च घ्यायचा आहे. किती घ्यायचा 3.2च घ्यायचा, 2 आणि 3.2. हा झाला तुमचा पहिला टेबल पूर्ण. चला आता दुसरं समीकरण काय बघा, 5x वजा 2y बरोबर 0. त्यातला पहिला पॉईंट किती आहे तुमचा, इफ x इज इक्वल टू 1 असेल बघा, इथं आहे बघा 1. इथं टाका समीकरणामध्ये 5 गुणिले 1 वजा 2y बरोबर 0, 5 1 5 वजा 2y बरोबर 0. आता काय करा, वजा 2y तिकडे घ्या, अधिक होऊन जाईल, 5 बरोबर 2y झाले. 2 इकडे भागा, 5 भागिले 2 बरोबर किती आले तुमचे y. 2 न 5 बरोबर किती येणार 2.5. म्हणजे x ची किंमत 1 असताना y ची किंमत किती आली 2.5. इथं टाकणार मी 2.5. म्हणजे पॉईंट काय मिळाला तुम्हाला 1 आणि 2.5 मिळाला. चला दुसरी व्हॅल्यू काय आहे, इफ x इक्वल टू 2 असेल, टाका 2. 5 गुणिले 2 वजा 2y बरोबर 0, 5 दोन्ही झाले 10 वजा 2y बरोबर 0. वजा 2y तिकडे अधिक होईल, 10 बरोबर 2y झाले. 2 भागा 10ला 10 भागिले 2 बरोबर झाले y. 2 पंचे 10 म्हणजे y किती आला तुमचा 5. x ची व्हॅल्यू 2 असताना y ची व्हॅल्यू किती आली 5. पॉईंट काय आला तुमचा 2 आणि 5. चला तिसरी व्हॅल्यू, इफ x इक्वल टू किती आहे 3 आहे तुमचा, टाकायचं 3. 5 गुणिले 3 वजा 2y बरोबर 0, 5 त्रिक 15 वजा 2y बरोबर 0. वजा 2y तिकडे घ्या, अधिक होईल, 15 बरोबर झाले 2y. 2 भागा 15 भागिले 2 होईल, बरोबर येईल y. आता 15ला 2 भागा किती येते बघा, 2 7 14, 15 1, 2 पंचे 10, 7.5. y बरोबर किती आला तुमचा 7.5. 3 असताना किती आला 7.5. इथे टाका 7.5. म्हणजे पॉईंट काय मिळाला तुम्हाला 3,7.5. आता याच्या पुढे काय करतो आपण, याचा ग्राफ काढतो. दिलेला आलेले जे पॉईंट आहेत त्या पॉईंटवरून काय काढायचं आहे, ग्राफ काढायचं आहे. आणि त्या ग्राफवरून x आणि y ची व्हॅल्यू काढायची. आता लक्ष द्या, ग्राफमध्ये तुम्हाला स्केल दिसतोय बघा, ऑन x ॲक्सिस 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट आणि y ॲक्सिसला 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट तुम्हाला स्केल दिसतो. इथं ग्राफला सेम ग्राफ सगळीकडं स्केल टाकून घेतला. 1 ते 7 इकडं 1 ते वजा 6, वरती 1 ते 8 घेतलं आहे बघा, y ॲक्सिसला खाली 1 ते वजा 7 पर्यंत घेतलेलं आहे आपण पॉईंट. आता पॉईंट कसे प्लॉट करायचे ते आधी बारकाईने बघा. पहिला पॉईंट किती आहे तुमचा बघा, आता पहिल्या टेबलमध्ये बघा 0 आणि 1.7 घ्यायचं आहे, त्यानंतर हा, त्यानंतर हा. पहिला किती घ्यायचा आपल्याला 0 आणि 1.7 घ्यायचं आहे. ग्राफमध्ये नीट लक्ष देऊन बघा, 0 x ॲक्सिसचा आणि y ॲक्सिसला किती घ्यायचा आहे 1.7.
तिथं टेबलमध्ये दिसते बघा तुम्हाला 0 आणि 1.7 ह्या ग्राफमध्ये तुम्हाला दिसत असेल इथं 0 आणि 1.7 तो पॉईंट आपण इथं प्लॉट करू. 0 1.7 म्हणजे वाय ॲक्सिसला, इथं 1.5 म्हणजे इथं मध्ये डार्क कलर दिसते त्याच्यावरती 2 घर घ्यायची. इथं झालं 1.7 त्याला मी केला गोल 0 झाले आणि 1.7 झाले. इथं 1.5 येईल त्याच्यावरती 2 रेषा 1.7 झाला. दुसरा पॉईंट किती आहे बघा आपला 1 आणि 2.5 आहे बघा. दुसरा पॉईंट 1 आणि 2.5 इथं बघा कुठं आहे एक्स ॲक्सिसला 1 आणि वाय ॲक्सिसला 2.5 हा 2 आणि हा 2.5 आहे का इथं गोल केला. तिसरा पॉईंट आहे तुमचा 2 3.2 2 आणि 3.2 घ्यायचे. आता बघा इथं कुठे दिसतोय एक्स ॲक्सिसचा 2 आणि वाय ॲक्सिसचा 3.2 इथं आला. म्हणजे अशा तर हे 3 बिंदू काय झाले एकत्रित काय करायचे एक रेष मारायची यांच्यामधनं. त्या रेष आली त्या रेषेला नाव दिलं 3x - 4y = 7. पहिलं समीकरण झालं आपलं पहिल्या लाईनचं. ही लाईन आली पहिल्या लाईनची. तसंच दुसरे पॉईंट बघा काय आहेत आता दुसऱ्या टेबलमध्ये बघा. पहिला पॉईंट आहे तुमचा 1 आणि 2.5 कुठे दिसतोय तुम्हाला 1 आणि 2.5 इथं बघा कुठे दिसतोय एक्स ॲक्सिसला 1 आणि वाय ॲक्सिसला 2.5 इथं आला बघा. 2 आणि 3च्या मध्ये 2.5 हा झाला तुमचा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट तुमचा 2 आणि 5 आहे बघा. दुसरा पॉईंट किती 2 आणि 5 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 2 आणि वाय ॲक्सिसवरती 5 इथं आला. 2 इकडून 5 आणि खालून 2 आणि 5 इथं आला. तिसरा पॉईंट आहे तुमचा 3 आणि 7.5 शेवटचा. मग बघायचं 3 इथं आहे 7.5 इथे येणार वरती म्हणजे 1 2 आणि 3 हे तिन्ही पॉईंट काय करायचे एका रेषेत छेदायचे. वरची रेष आली बघा बरोबर अशी खालीपर्यंत. ही जी वरून रेष दिसते तुम्हाला ही आली खाली इथं बघा. म्हणजे आता ही रेष आणि ही रेष कुठं छेदल्या दोघे एकमेकाला इथं छेदले ह्या पॉईंटला छेदले. जिथं छेदल्या तिथनं त्या पॉईंटपासून काय करायचं तर खाली लाईन घ्यायची. ही किती आहे 0 1 2 म्हणजे इथं किती आला एक्स ॲक्सिस एक्सची किंमत किती आली इथं 1 आली. जिथनं छेदल्या तिथनं खाली यायचं. ही झाली एक्सची किंमत 1 आणि जिथं छेदल्या तिथनं वाय ॲक्सिसला बघायचं. जिथनं छेदल्या तिथनं वाय ॲक्सिसला बघायचं इकडे येईल. 2 आणि 3च्या मध्ये बरोबर 2.5 म्हणून वायची किंमत मी घेतली किती 2.5 आणि एक्सची किंमत किती येणार तुमची इथली x बरोबर 1. म्हणजे याचं सोल्युशन काय आलं x बरोबर 1 आणि y बरोबर 2.5 हे झालं याचं रिक्वायर्ड आन्सर. चला लास्ट एक्झाम्पल आहे बघा. समीकरण काय बघा 2x - 3y = 4 आणि 3y - x = 4 दोघांचं टेबल इथं काढून घेतलेत मी. पहिलं समीकरण आहे 2x - 3y = 4 इथं लिहिलं. दुसरं आहे 3y - x = 4 इथं खाली दुसरा टेबल. काय करू पहिलं समीकरण लिहून घेऊ सोल्युशनमध्ये. पहिलं काय आहे 2x - 3y = 4 त्यातली पहिली व्हॅल्यू किती आपली इफ x = 0 असणार आहे ती घेतले बघा. ही मनाने घ्यायच्यात आपण 0 1 2 खाली 2 3 घेतलेत. 0 तुम्ही इथे टाका 2 × 0 - 3y = 4 सोडवा आहे 2 × 0 0 - 3y = 4 मग काय होणार -3y बरोबर आले 4. हा y इथंच ठेवा 3 इकडे घ्या छेदात जाईल किंवा y इथंच ठेवा हा 3 जाईल तुमचा छेदात 4/3 होईल म्हणजे y बरोबर 4/3 किती येणार आहे. येत नसलं तर सरळ भागाकार करायचा असा 3 × 3 4तून 3 गेले राहिले 1 3 त्रिक 9 परत 1 0 म्हणजे 1.333 असे जाणार आहे तुमचं. मग सर या 1.333 साठी डायरेक्ट काय करायचं आपण 1.4 घ्यायचं बरोबर का. आणि तुम्ही डायरेक्ट घेणार 1.4 म्हणजे y बरोबर काय होणार हे वजा चिन्ह याला द्या 1.4 झाले. म्हणजे x ची किंमत 0 असताना y ची किंमत किती 1.4 इथे तुमचा 1.4 म्हणजे पॉईंट करा तुमचा 0 आणि 1.4. सेकंड पॉईंट बघू आता दुसरा. इफ x = x ची व्हॅल्यू किती आहे दुसरी 1 आहे इथं 1 घ्या 1च्या ठिकाणी 1 टाका 2 × 1 - 3y = 4 2 1 2 - 3y = 4 -3y इथंच ठेवा. हा आधी 2 आहे तिकडे गेलो काय होईल -4 - 2 -3y = 4 आता 2 राहिले 2 म्हणजे -3 × y बरोबर किती आले तुमचं 2. y ची व्हॅल्यू काढायची -3 इकडे जाऊन दे छेदात किंवा y इथंच ठेवा. हा 3 घ्या छेदात 2/3 होईल y बरोबर परत 2/3 नीट करून बघा 0चा भाग लागला 3 संग 18 2 परत 3 संग 18 3 संग 18 3 संग 18 असे जाणार आहे. म्हणून याच्यासाठी काय घ्या डायरेक्ट 0 पॉईंट याच्या घरचं पुढचं घर घ्यायचं डायरेक्ट 0.7 घेऊन टाकायचं 0.7 घेतला
वायची व्हॅल्यू काढायचे, वजा चिन्ह याला देऊन टाका, वाय बरोबर आले वजा 0.7. म्हणजे एक्सची किंमत 1 असताना वायची व्हॅल्यू वजा 0.7, वजा 0.7, 1 वजा 0.7. तिसरी व्हॅल्यू घेऊ आता. इफ एक्स इज इक्वल टू किती आता 2, एक्सची व्हॅल्यू 2 टाका इथं, 2 गुणिले 2 वजा 3y बरोबर 4, बेदुनी झाले 4, 4 वजा 3y बरोबर 4, हा 4 इकडे जाईल, वजा 3y बरोबर 4 वजा 4 झाले, म्हणजे वजा 3y बरोबर किती झाले 0, म्हणजे y बरोबर किती येणार वजा y बरोबर 0, म्हणजे y बरोबर किती आले तुमचं डायरेक्ट 0 का, चिन्ह काय शून्याला प्लस किंवा मायनसचा काय अर्थ राहत नाही, म्हणजे y बरोबर किती आहे तुमचं डायरेक्ट 0 येईल, 2 0. पहिला टेबल पूर्ण झाला. काय करू आता दुसरा टेबल पूर्ण करू. तर चला दुसरं समीकरण काय असेल ते लिहून घ्यायचं. काय 3y वजा x बरोबर 4. त्यातली पहिली व्हॅल्यू किती आहे, इफ x इक्वल टू 1 असेल, 1च आहे बघा, या सूत्रात टाका 1च्या जागी 1, म्हणजे 3y वजा x ची व्हॅल्यू 1 टाकली बरोबर आले 4. 3y बरोबर हा 4 इथं म्हणजे हा वजा इकडे गेल्यावर अधिक होईल, 3y बरोबर 4 ने 1 5, म्हणजे y बरोबर 3 जाईल छेदात 5 भागिले 3, 5 ला 3 भागून बघा, 3 1 3, 2 राहिले, परत सेम 3 संग 18, 2 0, 3 संग 18, 3 संग 18, 3 संग 18, म्हणजे अशी व्हॅल्यू तुमची 6 6 6 6 अशी. त्यासाठी डायरेक्ट याच्या पुढचं घर घ्यायचं 1.7, म्हणजे y बरोबर किती येणार तुमचा डायरेक्ट 1.7. x ची व्हॅल्यू असणार, y ची व्हॅल्यू किती 1.7. पहिला पॉईंट मिळाला तुम्हाला 1 आणि 1.7. आता दुसरा पॉईंट, दुसरी व्हॅल्यू किती आपली, इफ x इक्वल टू 2 असेल, तो आहे का आहे, टाका इथं एक्सच्या जागी 2, म्हणून 3y वजा एक्सच्या जागी टाकला 2 बरोबर आले 4. 3y बरोबर हा वजा 2 तिकडे जाईल अधिक होईल, 4 अधिक 2 होईल, 3y बरोबर 4 आणि 2 6, y बरोबर किती होणार 6 भागिले 3, म्हणजे y बरोबर किती आला 3 1 3, 3 2 6 आला किती 2, इथं टाका 2. तर तिसरा पॉईंट, इफ x इक्वल टू किती आहे 3 आहे, एक्सच्या जागी 3 टाका, 3y वजा 3 बरोबर 4. 3y इथंच ठेवा, हा वजा 3 तिकडे गेला होईल अधिक 4 अधिक 3 होईल, 3y बरोबर किती झाले 4 आणि 3 7, y बरोबर काय होणार 3 जाणार छेदात 7 भागिले 3, 7 ला 3 भागा, 3 2 6, 7 सांगेल 1 0, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 येत जाणार असं शेवटपर्यंत. त्यामुळे याच्या पुढचा सर्व पॉईंट घ्या 2.4, जिथे किती आला 2.4, 3 आणि 2.4. अशा प्रकारे आपण काय केलं टेबल पूर्ण केलेलं आहे. टेबलचा वापर करून आता काय काढायचं आहे, ग्राफ काढायचा आहे, आणि ग्राफवरून x आणि y ची व्हॅल्यू फायनली तुम्हाला शोधायची आहे. चला आता आपण ग्राफ बघू. तर बघा ग्राफमध्ये तुमच्या लक्षात येईल स्केल आपण दिलेला आहे नेहमीप्रमाणे, x ॲक्सिसला 1 सेंटीमीटरवर 1 युनिट, y ॲक्सिस बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट, हे तुम्हाला इथं दिसत आहे. स्केल इथं लिहायचा, पॉईंट सगळे टाकून घेतले 0 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 7 8 9 पर्यंत, खाली वजा सगळे, इकडे सगळे मायनस असतील, मध्ये सेंटरला तुमचा ओ पॉईंट असेल किंवा 0 असेल. मग चला पहिला पॉईंट किती आहे बघा, आता पहिल्याच्या टेबलमध्ये 0 आणि वजा 1.4, 0 आणि वजा 1.4, म्हणजे y ॲक्सिसला खाली यायला पाहिजे, वजा इथं आहे 1.4, 1.5च्या वरची रेष 1 बारकी येईल, इथे 1.5 येतो, त्याच्या वरची रेष 1.4 येईल, म्हणजे इथं पहिला पॉईंट आला. दुसरा पॉईंट किती आहे बघा, 1 आणि वजा 0.7, 2 नंबर आहे का, 1 वजा 0.7, एक्स ॲक्सिसला 1, इथं एक्स ॲक्सिसचा तुमचा 1, आणि दुसरा पॉईंट वरती जायचा वजा 0.7, वाय ॲक्सिसला वजा 0.7, म्हणजे खाली 5च्या पुढेच्या 2 रेषा बारक्या, म्हणजे हा झाला तुमचा दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट आहे तुमचा 2 आणि 0 शेवटचा, तो इथं बघा आता कुठं आहे, एक्स ॲक्सिसला 2, वाय ॲक्सिसचा 0, म्हणजे आला इथं पॉईंट. या 3 पॉईंटमधून एक रेष काढली डायरेक्ट, ही रेष काढली मी अशी वरती गेली इथंपर्यंत. या रेषेला नाव मी काय दिलं, 2x वजा 3y बरोबर 4, इथं द्या किंवा इथं वरती द्या, काय पण दोन्हीचा अर्थ एकच. हे 3 पॉईंट आहेत, मी काय केलं इथनं डायरेक्ट ह्या 3 पॉईंटमध्ये एक रेष काढली, सरळ स्ट्रेट लाईन वरती गेली अशी, झालं पहिली. आता दुसरं समीकरण काय बघा, 3y वजा x बरोबर 4 आहे, ह्याचा पहिला पॉईंट किती आहे 1 आणि 1.7, इथं बघायचं एक्स ॲक्सिसला 1 आणि वाय ॲक्सिसला 1.7, म्हणजे वरती इथं 1.5 येईल, त्याच्यावरच्या 2 रेषा 1.7 पहिला पॉईंट मिळाला. दुसरा पॉईंट आहे तुमचा 2 आणि 2 आहे का, 2 आणि 2, म्हणजे एक्स ॲक्सिसला 2,
आणि वाय ॲक्सिसला परत 2 इथं आला. तिसरा पॉईंट आहे तुमचा 3 आणि 2.4. 3 इथं 3 दिसतोय तुम्हाला आणि 2.4 म्हणजे इथं येईल. 3 आणि 2.4, 2.5च्या खालची एक रेष 2.4 येईल. आता हे तिन्ही बिंदू काय करा, एका रेषेत काय करा, स्ट्रेट लाईन काढा. ही काढली बघा मी इथून, अशी जाईल तुमची लाईन. म्हणजे आता ही पहिली लाईन आणि ही दुसरी लाईन, ही दोघं कुठे छेदतात, इथं छेदतात, बरोबर इथं छेदतात आहे का. इथं तुमच्या 2 लाईन काय एकत्रित आलेल्या आहेत. इथनं तुम्हाला काय करायचं, ह्या पॉईंटपासून खाली एक्स ॲक्सिसला लंब टाकायचा आणि छेदलेल्या पॉईंटपासून इकडे वाय ॲक्सिसला लंब टाकायचा. मग एक्स ॲक्सिसला खाली लंब टाकले, इथं एक्स व्हॅल्यू इथं किती आले, वरती एक्सची व्हॅल्यू 8व्या रेषेला येऊन थांबले बरोबर. म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली, इथं 8 मिळाली. आणि इथनं या छेदलेल्या रेषेपासून इकडे मी वाय ॲक्सिसला लंब टाकला आहे, इथं बरोबर 4 वरती थांबले रेष. म्हणजे वायची व्हॅल्यू किती घेणार तुम्ही, 4. अशा प्रकारे फायनल सोल्युशन काय मिळेल तुम्हाला, एक्स बरोबर 8 आणि वाय बरोबर 4 मिळेल. हे झाल्याचं रिक्वायर्ड सोल्युशन. तर बघा, आता हा तुमचा जो प्रॅक्टिस सेट 1.2 आहे तो इथं तुमचा पूर्ण झाला आहे. ग्राफ फक्त काळजीपूर्वक नीट काढा. पॉईंट जे असतील ते एका रेषेत घ्यायचा प्रयत्न करा, रेषा चुकवू नका. पॉईंट जर इकडे तिकडे झाले तर तुमचं काय होईल, एक्सची वायची व्हॅल्यू चुकेल. त्यामुळे काय करायचं, रेषा व्यवस्थित काढायच्या. जिथनं छेदल्यात तिथनं एक्स ॲक्सिसला आणि वाय ॲक्सिसला बरोबर एक लंब टाकून बघायचा कितीवर आला आहे आणि त्यावरून एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची. अशा तऱ्हेने तुमचा प्रॅक्टिस सेट 1.2 झाला आहे. हा जो ग्राफचा जो पार्ट होता आजचा, जो प्रॅक्टिस सेट 1.2, हा तुम्ही ग्राफचा सराव करा, समजून जाईल. आणि जिथं समज नाही तिथं व्हिडिओ परत नंतर बघा, तुम्हाला ते समजून जाईल. आजचं लेक्चर इथं संपलं आपलं. याच्यानंतरचा प्रॅक्टिस सेट 1.3 असेल तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.